या भावाची गाडी, या भावाने गाडी लेट केली, सगळं टाइमपास यांनी केलंय. पाऊस भेटला. थंडी वाजतंय मजबूत. गाडी उडवाल पाठवून. हाय काय, जय शिवराय. आपल्या नवीन ब्लॉगवर तुमचं स्वागत. आपण चाललोय आज लोणावळ्याला एकविराईच्या दर्शनाला. तर कधी पण जायचा प्लॅन होता, तो फायनली आज प्लॅन जो सक्सेस होतोय, तो दिवस आला आहे. सॅटर्डे नाईट जाणार होतो आम्ही, आज आलो होतो, जायचा दिवस आला आहे. बघूया आता आमच्यासोबत आहेत रोहित, संकेत, साहिल. तर कसं वाटते तुम्हाला आज जात आहे? खूप भारी वाटते. सर्वांना भारी वाटतंय. सर्व जायचे फुल एन्जॉय करतायत सर्व. अजून दोघं जण येत आहेत, त्यांची वाट बघतो आम्ही. बघूया कधी येतात ते. आले आले आपले बाबा, आले आले. वा, 2.5 तास बोलून 3 तास लावणारे आले. ते बोललो ना, दोघं जण येणार आहे, ते दोघं जण. हाय प्रणय आंबेकर आणि हाय प्रणय देवगरे. हा, शेजारी बाजारी आहेत. भिजून आले, मध्ये पाऊस आला म्हणून लेट झालं. फायनली तिन्ही गाड्या एकत्र आल्यात. आता एन्जॉय करायचं आहे बस, बाकी एन्जॉय करायचं आता. चला आता बघू पुढं. चला आपण निघालोय एकविरेच्या दर्शनाला, सगळ्या गाडी. चला एकविरे माते की. चला गाड्या सोडल्या. चला 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 निघा आता, काय थांबायला निघा. गाईज इथे खोपोलीला फुल मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे आम्ही थांबलोय थोडा वेळ. चहा नाश्ता करून घेत आहेत. पाऊस काय थांबायचा नाव नाही घेत आहे. बघू, जाऊ आम्ही ह्याच्यातच. चला बघू पुढे काय ते. सर्व नाश्ता विष्टा करून आता निघतायत. पाऊस कमी झाला आहे थोडा, सर्व निघताय आता. चला निघूया आता. पाऊस कमी झाला तर थोडा थोडा पोचू. पाऊस येण्याच्या अगोदर थोडा रस्ता कवर करू. आता पुढे खंडाला घाट लागेल, घाटात मजा करू. चला गाईज, सकाळ झाली आहे, थोडी पाठ झाली आहे. आता आपण पोचलोय खोपोलीला. इथून पाऊण तासचा रस्ता आहे, पाऊण तासाचा रस्ता आहे लोणावळ्याला जायला. बघू आता, सकाळ झाली आहे, अजून खूप आहे थोडं. खूप मस्त वाटतंय वातावरण, छान वाटतंय. हे बघा थंडी वाजतंय मजबूत. पाऊस यायच्या अगोदर पहिला निघूया. पाऊस मजबूत आहे, यायच्या अगोदर निघूया. थोडा कमी झाला म्हणून बघा, थोडा थोडा पडतोय बघा. सगळे निघूया. चला 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 चला.
Guys, look at this. Come to Lonavala. Guys, हीच मजा यासाठी माणसं लोणावलेले येतात बाईकने. गाईज आपण थांबलोय खंडाला घाटामध्ये. गाड्या रापरूप चचकी माकरी येतात आहेत. आपल्या प्रणय भाऊला फोटो काढायचा आहे. एक नंबर व्ह्यू आहे रे, खतरनाक. मी काढणं करत फोटो काढणं. फायनली आम्ही पोचलोय कारल्याला. आता गेट जवळ आहे. इथून मंदिरापर्यंत अंतर 5-10 मिनिटात असेल. आता अजून पोचलोय. पूर्ण कंटाळली तेवढं आहे. बघूया त्यांना काय वाटतंय. सर्वांची हालत बघा. व्यवस्थित आहे. कसा वाटला प्रवास? भारी. रोड खूप छान आहे. गाईज आता निघालो मंदिराजवळ. चला भावा, निघायचं आहे मंदिराजवळ, पोचायचं आहे. लवकर दर्शन घ्यायचं, लवकर चला. आता या प्रवेशद्वाराच्या इथून 5-10 मिनिटाचा रस्ता आहे मंदिरापर्यंत. चलो एक किरा माऊलेचा चला. तो वरती झेंडा दिसता कॉर्नर टोकीला, या डोंगरा डोक्याला आपल्या तिकडे जाय. तिकडे देवीचं मंदिर आपल्या एकविराईचं मंदिर तिकडे आहे. गाईज फायनली आम्ही पोचलो एकविरेला. आणि एवढा टायमिंग पोचलो की खाली पाठी आरती पण चालू आहे. आणि आरती पण भेटली खाली. म्हणजे आज किती लक्की दिवस आहे. सर्व होत आहे पूर्ण. आता अजून इथं खालचं मंदिर आहे. अजून वरती पण खूप महत्त्वाचं, म्हणजे खूप मोठा मंदिर वरती आहे. आता तिकडे जायचं आहे. चला. आता पायथ्याला दर्शन घेतलंय. आता वरती मेन मंदिर आहे तिकडे दर्शन घ्यायला चाललोय. बघा किती आज क्राऊड आहे. बघा संडे असल्यामुळे क्राऊड खूप झाला आहे. वरती दर्शन मिळेल 1 तास 2 तास लागतील. खूप लाईन असेल. आणि आता आपण दर्शन घेतलं ते पायथान होतं देवीचं. पुढे मेन मंदिर आहे. या थोडा नाश्ता करू या. फेमस वडापाव इकडे बहुतेक नाही नाश्ता. फेमस वडापाव आहे का? गरम वडापाव
थोडा इकडे राहून थोडा फ्रेश वेश होऊया, थोडे टी शर्ट वगैरे कपडे वगैरे सगळे चेंज करूया, मग पुढचा प्रवास वरती मंदिराकडे जाऊया. A few moments later. गाईस सर्व रेडी झालेत आईच्या दर्शनासाठी. कपडे इकडे चेंज करून तुला मला एक रस्ता वडा द्या. दोन मसाला डोसा आणि एक वडा दोन वडा मिसळ आणि तू प्रणय पण तिथनं वडा उसळ एकच आहे. मिसळ एकच. रस्सा वडा काय आहे? वडा उसळ म्हणजे दोन वडे आणि उसळ आहे तिथे. रस्सा वडा आणि वडा मिसळ म्हणजे मिसळ गरम आहे वडा. वडा उसळ पाहिजे. वडा उसळ. वडा उसळ तुम्हाला मिसळ मिसळ काय पण आणा. काकांना कन्फ्यूज करून टाकलं त्याने. पाण्याचे पैसे दिले. दोन वडा उसळ आणि नाश्ता वगैरे झाला आता आमचा. आम्ही निघालो वरच्या देवळाच्या दर्शनाला. चला. पायरी एक एक चढताना आई नाव तुझं ओठान नाही सुद मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान आयलो पायाशी आई तुझे हे मना पदिरान ग हे मना पदिरान पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे महिन्यान ग सैताचे महिन्यान. चार तास वाटतं जातील वाटतं आज दर्शनासाठी. पुण्याच्या किरणान गार गार धुक्यानं कारल्याचा डोंगर सजू दे. कारल्याच्या डोंगरान आईचे देवलाव कल सोन्यानं लख लख दे. माझी गाईज आम्ही लाईनीत लागलोय. लाईन बघू शकतो तुम्ही केवढी मोठी आहे. ही अशी फिरून परत तिकडे गेले. आम्हाला रांगेत उभे राहून आता 2 तास व्हायला आले. 2 तासाचा हा पूर्ण अंतर पार केला आहे. आता थोडा वेळात देवीच्या दर्शनासाठी फायनली आपण देवीच्या दर्शनाजवळ आलोय. पब्लिक बघा गाईज पब्लिक. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर हे बगीर पामावर अगरी खोल्यावर आई दर्शन घेईन मी तुझे जस्ट आता आम्ही आई माऊलीचं दर्शन घेऊन पायथ्याला परत आलो. आतमध्ये फोटो काढण्यात मनाई होती म्हणून जेवढं शक्यतो व्हिडिओ आई माऊलीचं मुखदर्शन दाखवत होतं तेवढं दाखवले मी या ब्लॉगमध्ये आणि खूप एन्जॉय केलं वरती.
तर गाईज आपला आज लोणावळा ट्रिप म्हणजे एकविराचं दर्शन पूर्ण आलं आहे. आता ब्लॉग इथे समाप्त होतो आहे. जय शिवराय.